मित्रांनो, जनगणनेसाठी आता आपण निघालेलो आहोत आणि या आपण बघू शकतो त्या ठिकाणी खोल जवळजवळ 1-1.5 किलोमीटर खाली अशा काही झोपड्या आहेत आणि त्या झोपड्यांची आपल्याला जनगणना करायची आहे. बघायचे लक्ष्य तक पोहोचे बिना पथिक क्षणभर विश्राम कैसा. या खोल दऱ्यांच्या आणि डोंगराळ वाटांमधून आपण पुढे जात आहोत. बघू शकता आजूबाजूला थोडंसं खतरनाक जागा आहे. अर्ध्या रस्त्यामध्ये आपण उतरलो आहोत आणि या ठिकाणी रानमेवा उतरणीला थोडे खाली पोहोचल्यानंतर ही भाजलेली शेती दिसते. याला भुज करणे असं म्हणतात. त्यामुळे थोडी शेती व्यवस्थित होते, जास्तीची गवत राहत नाही. भुज केलेलं आहे म्हणजे. अजूनही आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये आहोत. ही वाडी सुरू झालेली आहे आणि आपण बघू शकता तेवढ्या दूरपर्यंत आणखी जायचं आहे. साधारण अर्धा तास लागेल एवढं अंतर आपण उतरून आलेलो आहो. किती छान वाटतं ना, इतक्या खोल जंगलामध्ये आंब्याची ही बहरलेली झाडे, त्याला लागलेली ही लदबद आंबे बघून मनाला खूप छान वाटलं. पण तोडायचे नाही आहेत. शेतकऱ्यांनी अथक परिश्रमांमधून ही वाढवलेली आहेत. जय जवान जय किसान. नदीच्या काठावरून हा दुर्गम रस्ता. या बाजूने उतरावं लागेल. 1.5 तास झाला आपण अजून चालतो आहोत आणि आता जाऊन कुठे घराच्या चाहूल लागल्यात. आपण बघू शकता कपडे पूर्णपणे ओली झालीत घामाने. कशी अवस्था असते जनगणनेची. जनगणना घराची चाहूल लागली. मेहनतीनंतर आपण घराकडे पोहोचलोय. इथे पोहोचलोय आपण. तुम्ही बघू शकता. आपण याला जर झूम केला तर आपण ठेवलेली गाडी झूम करूनही दिसत नाही. एवढ्या खोल जंगलामध्ये दुर्गम भागामध्ये राहतात या